हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नं अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुधिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही कालच्या दिसाक धृतराष्ट्राक सगळे भूमंडलाचे पुरे सांगताना कडेरी 10 दिसाची युद्ध थंय जावन गेला. 10 दीस थंय धृतराष्ट्र युद्धाविषयी निमगुच्या तयारी ना. त्या सांग ह्या सांग ह्या सांग त्या सांग युद्ध कसं जल्ला म्हणून मनाक हुस्कसल्या रे ऐकू कजत की मिगल चेडवान मेल्लेल विषय म्हणून म्हणलेलं भय ताका कडेर म्हणतना संजयाका मागीर तडव नाके 10 दिसा ते स्वाण सांगून सोडके संजयान कसं गोतस्व्या भीष्मो पतन जाल्लो नवे तू तक्क नमगून युद्ध करतशील नवे शिखंडील ಒಟ್ಟು युद्ध करू शिखंडीने ಎದುರ येऊन तक्क बाण मारनु पडलो नमे अशी तशी म्हणून सांगताना कडे रे धृतराष्ट्र भारी दुःख करत का यो मी गेले अन्नाल समान तो म्हाका इतले काळ दुखून राखिलो तो आतां युद्धांत पडलो म्हूण म्हणलेलो हे विषय ऐकून म्हाका भारी दुःख जाता कशी पडलो शिखंडीन ताका कशी मारले इतक म्हूण म्हळें तो इंद्रा समान पराक्रम आशिल्लो मागीर गेले न्हू केन्ना मेल्लेले मातशी दूद चड म्हणटा आपल्या भीष्माले पुरे गुणगान करू शूर केले देवतेंकय समान जावन आशिल्लो परशुरामाकय सोलवा आयलो तसोलो भीष्मू मेल्लो म्हूण म्हणटना अयो म्हाका मस्त दुःख जाता तुका दुःख जायना मा संजय तुगेले मनाक कसलें संकट जायना वे सांग अन्यक कसं म्हूण म्हळ्यार पळय तेदन निमगितो म्हाका ऐकूका म्हूण दिसता भीष्मू मिगेल सैन्याचे सेनाधिपती जावन युद्ध करतना तागेल मागशी कितले जन योद्ध आशिल्लीची तागेल ಒಟ್ಟು कोण आशिल्लीची ताका राखूका म्हूण म्हणलेले सुरवेक दुर्योधनान म्हणलेलें नवे तशें आसतना ताका कसलें युद्धांत तशी सोडलें कोणें जेव तागेल ಒಟ್ಟು आशिल्ले जन युद्धभूमी सोडून धांवलींच वे भीष्माक राखनान अशी धांवलींच वे इतली निमती जावन तशी पडलो तो म्हणून पुराय निमगिता कळ्ळें शांतनुलो पूतू शांतनव भीष्मू पांडवान ताका असले अवस्थ कशी केले शत्रूंक तागे लाग्गे वच सतान जायना नवे जाल्यार कसं खातीर अशी जाल्लो म्हणून हें जाल्ली ते असल दुस्थिती इथे आयले मिगेले निमतीची भीष्मा अशी जाल्ली दिसता नवे म्हाका कितले काळ ताणें छंद करून पळयला मिगेल चेडवा छंद करून पळयला आज मिगेल निमती आमगेल निमती युद्धा निमती राबून ताका अशी जाल नवे तशी जाल नवे म्हूण म्हणलेलें एक नमने विलापन करता वरस मागीर भीष्माल विशय सांगता तो पराक्रमी कितलो आशिल्लो तागेलो कसो पराक्रम आशिल्लो कशी युद्ध करता आशिल्लो ताका युद्धा कोणाच्यान सलवाच्या देत आशिल्ले ना नवे म्हणून पुरे सांगतरस पळय जावन त्या भीष्मान मिगेल दुर्योधना खातीर कितलाय काम केलेलें जाल्यार अशी कसलें जाल्लें म्हूण सांगून मागीर सांगता खंय तरी तो भीष्मू सर्वश्रेष्ठ म्हणीत म्हळ्यार पुढे देवतेन दानवांक संहार करचे खातीर भीष्माल सहाय निमगेलेली तशी मात्र न्ही तो भीष्म जन्मा येतनाची शंतनू महाराजा भारी संतोष जालेले तसोल भीष्माक प्राज्ञ म्हणटाची स्वधर्म निरत म्हणटाची परिशुद्ध म्हणटाची धर्मज्ञ म्हणटाची ताका मस्त होगळसिताची जाल्यार तसल्याक असल मरण कसलें आयलें भीष्मा होगळसून ताजी वयर पांडवांक दुर्बित्तो मागीर पळय कितले तागेल चिरडू वाल चुकी ते धृतराष्ट्रा कळयना पांडवांक दुर्बित कसं म्हणतकूच सोय इतले मानतारेक वृद्ध पितामहाक मारनो जाल्यार धर्माद अधर्मो बलवान संप्राप्त इति मे मतिः यत्र वृद्ध गुरुम हत्वा राज्यमिच्छन्ति पांडवा तांक मारनो जाल्यार राज्य जावका नमे म्हणून भीष्माल तसले
पांडवांक पोशिलोलो चंदकोन पळयलेलो आज्जो भीष्माल निमित्त तक तांकां आमी हांगा हाडलेले जाल्यार भीष्मा मारून जाल्यार ते राज्य तांकां जेवका पळय धर्मा विरुद्ध अधर्माची बलिश्ट म्हूण म्हणलेलें आजी म्हाका कळ्ळें म्हण पळय भीष्मान सांगिल्लें तेन्ना मोकाय आयकनी युद्ध करचें नाका म्हणून कळ्ळें आयकनी तागेले पुतांक बुद्धी सांगनी युद्ध जाल्यार पुराय जनाल नाश जाता म्हूण म्हणलां आमगेले नाश जावचो पुरो आवांचूनच तितली काळ युद्ध करता दिसा इतली जना हत्या करता तशें पुरे भीष्मान सांगला ते दर हाका दिसनी मे आतां भीष्मान मेल्ली कुडले पुराय काडलें न्ही हांगेले माथ्यार दवरून सोडली ताणें तशी असलूच सकड करची वे पांडवांनी म्हूण पांडवांक उलयत रस मागीर हेका निमगेलेली निमगिता ताण तशी मोरका जाल्यार म्हळ्यार मेल्ला म्हळ्यार तो शरशयेर आसा तो इच्छा मरण जाल्यार तागेले जाल्ले भीष्म मस्तंगत जालो तितले ताका युद्ध न्ही करूं जायना तशी तो निमगीत रस कोण कोण सकडी भीष्माक राखू म्हणून दुर्योधनान कोण कोणा सकडी तागेले सुत्त मुत्त सोडलेले तांणी कसं केलें तांणी नुत बशिलीच वेजावो आनी वगळ सीता भीष्माक ताका कितले ज्ञान राजनीती विशारद तो गोतनातल्या म्हणना शिखंडीन कशें ताका मारले एकची शिखंडीन कशें ताका मारले म्हूण आनी तेदना संजय सांगता काही म्हळ्यार मरण कोणाकय चुकील ना न्हय शस्त्रान अस्त्रान हाजीन ताजीन म्हणसवे मरण पुरे जनाका आसा म्हण तो सांगता काही बाई मरणाचे निमती तपसून घेवच्याक कितलेची ओड योध जावो कितले शूर जावो केदोड तपस्वी जावो मेधा शक्ती सुज्जवो धैर्य सुज्जवो कोणाकय मरणा दुखून चुकोन घेवचें जायना न्हय म्हूण सांगून तोच सांगता रस कालो नूनम महावीर्य सर्व लोक दुरत्यय यत्र शांतनमम भीष्म हतम शमशसी संजय पळय काल म्हूण म्हणलेलें भारी अमोघ म्हूण म्हणटा कित्याक म्हळ्यार पळय शांतनव म्हळ्यार भीष्मान मोरका जाल्यार तागेले काल पळय काल आयलाक गेयली म्हूण लेख न्हय काल दुरतिक्रम म्हूण हाजे खातीर दिसता रे संजया म्हणून सांगता रस मागीर म्हणटा काय तो भीष्मान शिखंडील निमती पेट खावन भुंयचेर पडतना दुर्योधनाक मनाक कसो येयलें तागेले मनांत कसो सकडी आलोचना येयली म्हाका मात्र मेगेल मनांत कसो येता म्हळ्यार भीष्म केन्ना मेल्लो की आनी आमगेले सैन्य मंचना पुराय एककळे जावन मरताचे म्हूण म्हाका दिसता म्हूण सांगून तो म्हणटा रस जायशील वे क्षत्रिय धर्म न्हय मागीर वापस पळय कितले उलयत म्हणना पितामहो भीष्मा मारून जाल्यार आमकां राज्य जावका म्हूण कशी अपेक्षा केल्ली तांणी तेदना संजय म्हणटा तूं तशी लेखची पशी तूच तागेलें मरणा कारण जालें म्हूण त्या लेखना युद्ध नाका म्हणटा आनी कितली पंत सांगला तुका म्हणून आवय न्हय हांवें ते अखंड साम्राज्य मेगेले चेडवांक जावका म्हणून अपेक्षा केल्लेले देखून न्हय युद्ध शूर जालेलें जाय म्हणून न्याय जावन हांव भीष्माक बली दिल्ली दिसता म्हणून मागीर म्हणटा पळय तो आतां म्हाका युद्धभुमीन तूं कसो जाल्लें म्हूण म्हणलेलें सुरवेर दुखून सांग संजया पुरे सांग म्हूण सांगून तो म्हणटा कळ्ळें तेन्ना संजय ताका सांगता युद्धा वृत्तांत प्रारंभ करता सम्मा तूं निमगिलेलें आनी तूं सांगिलें सम्मा कसो न्ही म्हूण म्हळ्यार पांडवाल विशय उलयतना कुडलें तुका हांव जागृत केल्लें तुवें युद्धा जायत म्हणलेलें न्हू म्हूण कुडलें तुका कळ्ळां दुर्योधनाल निमती भीष्म मेल्लो म्हूण खंडीत मनशाक ताणें कसो सकड वायट कर्म केला ताजे निमती अशुभ फल मेळचें त्या बद्दलची आनी कोणेय सांगू ना ताण पाप केलेलें हांव अनभयसिता म्हणना आमी केलेलें पाप आमी अनभयसूचें आमी केलेल्या कार्याक विंगडजन कारण म्हणून संदेह करूंकय ना तशी पळय जिवनांत निंदीत कामां करता कोण अधर्मा कामां कोण करता ताका केन्नाय वायट आस म्हळेलें आस वायट जेवची ताका सुरवेक आतां तुका युद्धा वार्ती सांगता म्हूण म्हणला न्हय कितले चंद करून सांगता पळय संजय सुरवेक हांव व्यासाक नमस्कार करता मागीर तुका युद्ध वार्ती सांगता इत्याक म्हूण म्हणल्यार म्हाका वेदव्यासान दिव्य दृश्टी दिला मात्र न्ही मनांत ते जाल्लेले पुरे संग्रह करूंक शक्ती दिला आ पुराय मनांत सुरवे दीस तुकून संग्रह करून दवरला तुका सांगता म्हूण तूं निमगिनी तूं म्हाका विशयांतर करत आशिल्लो तशें जावन म्हाका सांगू जाय न्ही
जाल्यार तुका सांगता पळय दोनी सैन्य व्यूह कोरून युद्ध सन्नद्ध जावन राबतना तुगेलो मालगडो दुर्योधन दुशासनाले म्हणटा दुशासना भीष्मा रक्षण कोरका इतका म्हळ्यार भीष्मान आसा तितले काळ आमकां कसले भंय ना तशें जावन भीष्माल रक्षणेक सैन्य तयार जावका म्हणून सांग भीष्माल रक्षण केल्लें म्हण जाल्यार मागीर आमकां विंगड कसले भंय ना इता म्हळ्यार भीष्म वांतला म्हण जाल्यार ताणें म्हणला न्हय दिसाक आमी कितली सैन्य हांव संहार करता म्हूण सांगून आनी कसं म्हळ्यार भीष्मान शिखंडीन येद्रा येवतय हांव युद्ध करता मागीर करना म्हण म्हणला श्रूयते स्त्री हे सौपूर्व तस्माद वर्ज्यम रणे मम म्हण म्हणला ही शिखंडी सुरवे स्त्री जावन आशिल्ली देखून हांव युद्धांत हागेल वट युद्ध करना म्हणून भीष्मान सांगला तशें जावन शिखंडीन भीष्माला येद्रा येना नशी आमी भीष्माक रक्षण कोरका मात्र न्ही पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर पूरे कಡೆ दुखून म्हळ्यार भीष्माल सर्व साईड दुखून कळवे भीष्मा रक्षण कोरका म्हणून म्हणटरस कसं गुचवे सिंहो कितले बलिश्ट जावो ताका जागृतस म्हूण जाल्यार एक कोल्ल्या निमती ते मरता ताज्या विशय कसं म्हळ्यार ते एक हिनाय सिंहाक हस्तीन मारचे जेव्हा हस्तीक सिंहान मारचे ते एक सर्वे सामान्य जाल्यार एक कोल्ल्यान सिंहा मारचे म्हूण म्हळ्यार अगौरव ते तशी आमगेले पितामह कशी तो भीष्म तो एक सिमुसी म्हण जाल्यार शिखंडी एक गुळ्ळेनरी म्हण तो कोल्लोय न्ही ताजी पशी उण्या पण ते गुळ्ळेनरीक ते दिश मारल्या वरी जायत हस्तीत आमकां पळोवन तशें भीष्मा तुमी रक्षण कोरका म्हूण आनी त्या वेळार सांगता काय कसं न्ही संजय धृतराष्ट्राक युद्ध भुमींत कसं जाल्लें म्हूण सांगून रणरंगांतो जन भरलेलींची हस्ती घोडो मनीष प्रति एकलाल शब्दू तो एकड तेकड वच्चे तशी कडेर सूर्योदय जल्ली कुडले पूरे जनतई युद्धा सन्नद्ध जावन राबल्यांची आमगेल सायडाक शकुनी शल्यरायू जयद्रथु विंद अनुविंद केकई राजकुमार सुदक्षिणो श्रुतायुधु जयत्सेनो बृहद्बलु मागिरी भोजवंशाचो कृतवर्मा हांनी 10 जन भारी एक श्रेष्ठ जावन आशिल्ले आनी थंय येवन युद्धा राबल्यांची मात्र न्ही कितलीकी जन राय तयार जावन राबल्याची तयार जावन युद्धाक हांनी येद्रा जाल्यार अग्रभागांत वरलेले जन कितलीकी युद्धाक तयार जावन राबल्यांची सगळे सैन्याक भीष्माकची सेनाधिपती केल्लेले न्हय दवेची घोडो धवे शिरस्त्राण ताका धवे आमगल ताका पळितना आत्त उदय येईल चंद्रुशी दिसत शिल्केता उदया चंद्र पळय दव वसता तशी हांगा कुरु पांडव संजय दृष्टद्युम्न पांचाल हांनी पळयले भीष्म इला म्हूण कडेरी एक पंथा सिंहा पळयल कुडले क्षुद्र मृग पुरय भित्त पळय तशी रतस्थ जावन येईल ते भीष्माक पळयल कुडले ते पांडवाल सैन्याचे योध दृष्टद्युम्न समीत बिल्लो म्हूण येता सगळेच युद्ध समरांगणांत तुगेल पक्षाचे 11 सेनाधिपती 11 सैन्य धरून घेवन राबले जाल्यार पांडवाळ पक्ष अंतो 7 जन सेनाधिपती 7 सेनादळ धरून घेवन आयल्यान तांणी दोनी कडेनी पळयल्यार व्हड एक सेने समुद्रुशी दिसतशिले तांत भितरी आसूचे श्रेष्ठ पुरय हे सेनाधिपती आसनवे तांणी तिमिंगिलशी मकर म्हळ्यार मोसळे अशीशी त्या पळय दिसतशिले त्या व्हड सागरांत व्हडड्ड सुळी हे कसं उडगस पळयाची गीतेची प्रार्थना श्लोक तांतच पळय ते सैन्य कशी आशिल्लें हांत प्रार्थना श्लोक आशिल्ली तशी हांतूय दिला म्हळ्यार तिमिंगिल हे त्या पुरे म्हळ्यार जयद्रथा बंडे फातोरशी तशी पुरे सांगला पळय तशी ही हांगाय मागीर कृष्णद्वैपायनान सांगिल्ले रितीरी कुरुक्षेत्रांत भरल्यांची जन पुरे हांगा भीष्म द्रोण केन्नाय पळय
हन्यहनी पार्थानाम वृद्ध कुरुपितामह भारद्वाज आत्मजश्चैव प्रातरुत्थाय संयतौ. त्यांनी सकाळी उठेल कुडले सूर्याक अर्घ्य दितना पांडुपुत्रांक जय जवो पांडुपुत्रांक जय जवो म्हण सांगून म्हणताचे आशिल्ली शिवाई तुगेले एक म्हळ्यार दनकी एक पंता तुका संरक्षण करता म्हणून तुगेल्या अम्माक दिल्लेले उतरा प्रकार तो राज्य सिंहासन रक्षण करूक तुका तुगेल्या पुतांक रक्षण करूं बद्ध जालो शिवाय ताका पांडवांक गेले बरी मस्त प्रीत आशिल्ले. तशें पांडवांक रक्षण करी तांकां जय जवो म्हूण तो सूर्यदेवालय मागता आशिल्लो. आतां भीष्म पुराय जनाक ते युद्धा म्हळ्यार हे सुरवे दीस तुकून सांगता न्हय सुरवे दिसा विशय यो भीष्म युद्धात सिद्ध जालेले पुरे क्षत्रिय वीरांक आपोवन तो सांगता हे युद्ध आमी करूं का इत्याक म्हळ्यार क्षत्रियाद इदं वह क्षत्रिया आमकां द्वारम स्वर्गया द्वारम अपाव्रतम महत् म्हळ्यार स्वर्गद्वार अपाव्रत म्हळ्यार ओपन जालेलें बरी जल्ला तशें युद्ध करायची युद्धा मेल्यार तुम्ही कसले चिंत करची नाका तुम्ही सीधा स्वर्गा पावताची इंद्रालय ब्रह्मालय सालोक्य पावताची म्हणून आनी प्राका दुखून क्षत्रिय वर्ण म्हण म्हळेले शूर जायतले गुण क्षत्रियान युद्ध करून वीर स्वर्ग पावचे म्हण सांगून आस ना भाग ययाती मानदात न हुश आनी पुरय असलेची युद्ध कर्म कोरनूची तांणी श्रेष्ठाती श्रेष्ठ स्वर्ग लोकांनी चमकलेलीची कळव्या अन्य कसं म्हण म्हळ्यार क्षत्रिय जावन असले नंतर घरांत वचून मरण पावचे म्हण म्हळ्यार प्राय जाल्ली पुराय जाल्ली लास्टा मरण जालें तशीच जाल्यारच न्हय ताका ते एक श्रेष्ठ मरण न्हय म्हणून घेता त्यांची लोहमय शस्त्र कई प्रयोग जाता युद्धभुमींत थंय मरण जाल्यार क्षत्रियाक श्रेष्ठ तेंचे सनातन धर्म क्षत्रियांक गेले म्हूण समस्त राय भीष्मान सांगिल्लें उत्तर पुराय आयकून जायत म्हूण सांगून तांणी जायत म्हूण सांगून युद्धाक मुखार वताची जाल्यार भीष्माले दंडनायकत्वांत आम युद्ध करना म्हणून म्हणला न्हय कोणें करना ताणी मात्र तागेले फॉलोवर्स असतात न्हय ताका एक सैन्याचे एक अक्षोहिणी सैन्य इतले ताका दिला तांतूय तागेले बंधू बांधव मात्य तागेले चेडूं पुरे जन करना शस्त्र तोगू दवरले कुडले तांणी शस्त्र तोगू दवरले कळ्ळें तशें जावन दोनी हांगा तुगेले पक्षांत कर्ण एकूच ना जाल्लो कळ्ळें खंयचे कर्णाल बलारी तुगेले पुत्तान युद्ध करका म्हणलें केलें पळय तो कर्णू युद्धा दुखून भायर चमकलो जल न्हय मागीर भीष्माले निर्देशनाक समजावन तांकां खंयची स्थानार राबुका म्हणला व्यूह रचन केला न्हय थंय वचून राबल्यांची शैब्यो तागेले सैन्याक घेवन तो मात्र हस्तेर बैसून युद्धा वता कळ्ळें तशी अश्वत्थामो मागीर श्रुतायुधु चित्रसेनो पुरुमित्र विविंशती शल्य भूरिश्रवस विकर्ण म्हळ्यार कौरवांतुलो एकलो हांणी पुरय अश्वत्थामाल मागशीची भीष्माले अश्वत्थामाल मागशी वताचे जाल्यार भीष्माले येद्रावतर आसत तांणी 7 जन भीष्मा रक्षण करच्याक येद्रावतर आसची कळ्ळें तशी कितलीकी सकडी श्रेष्ठ राय विंद अनुविंद समीत भगदत्ताक समान बल जावन असोची तांणी समीत वतर असची बाहलिकू कृपू द्रोणाचार्य पुरय सेन नियंत्रण करतर असची हे कौरव सैन्याचे मध्यंत भारी एक नमने कोलाहल सुरू जाला म्हळ्यार भारी गम्मत वतर आसा मुखार कसं तें म्हण म्हळेलें गोतना न्हय भारी गम्मत वतर आसा थंय पांडवाल सैन्यांत युधिष्ठिर आनी अर्जुन व्यूह कसा करचे कशी युद्धाक सैन्य राबोवचें म्हणून मागीर वज्रव्यूह तांणी रचन केल्लें म्हळ्यार त्या विशयाकय धृतराष्ट्रान निमूच्या संजय मेगेले सैन्य मेगेले पुत्ताल नेतृत्वार आसूचे भीष्माल नेतृत्वार आसूचे सैन्या विशय सांगलें पांडवान कशें केल्लें म्हूण सांग म्हूण इत्याक म्हूण म्हळ्यार आमगेल्यागी एक अक्षोहिणी सैन्य आशिल्लें ताका समजावन केवल 7 अक्षोहिणी सैन्य आशिल्लो युधिष्ठिरान खंयचे व्यूह रचन केल्लें एकलेक सैन्य आसल्यार व्यूह रचन सुलभ कळ्ळें हांगा कसो व्यूह केला ताका प्रतिव्यूह केलें जाल्यार सैन्याचे बल उणें आसतना तांणी खंयचे रितीरी व्यूह रचन केल्लें खंयचे रितीरी सैन्य सिद्ध केल्लें म्हूण तेदना तो सांगतकय धर्मरायान अर्जुनाले सांगलें पळय अर्जुना बृहस्पतीन एक उतर सांगला कसलें म्हूण म्हळ्यार
आमगेल पक्ष आणि प्रतिपक्ष सैन्याचे संख्याबल चढ उणे असताना व्यूह प्रतिव्यूह रचनाक्रम कशी असू का म्हणून बृहस्पतीन सांगेल उत्तर तुका सांगता. ಎದುರು ಪಕ್ಷ ಸೈನ್ಯ ಆಮ್ಗೆಲ್ ಸೈನ್ಯ ಪಶಿ ಉಣೆಶಿಲ್ ಪಕ್ಷ ಅಂತೂ ಆಮಿ ಗುಂಪು ಗುಂಪು ಸೇನಾಮಿ ಹೊರಚನ ಕೊರ್ನು ಯುದ್ಧ ಕೊರ್ಕ म्हणस एकच वेळे ಎದುರು आळील सैन्य चढस आमगेल सैन्य संख्येंतू उणेस म्हणजे रे आमगेल सैन्य विस्तार जाऊन राबल्यावर दिसको तांकां तशी व्यूह रचना कोरका म्हण. आणि तो सांगता असं कसं नाही म्हण म्हळ्यार अल्प संख्येर सूचे सैन्य बहुसंख्येर सूचे सैन्यावर युद्ध करतना सूचीमुख व्यूह म्हणस तेची रचना करूया आम्ही तुवई सूचीमुख व्यूहरचन करी म्हणून त्यातून तो सांगता ना सम जलरे अनेक दुर्जय जावन सुचे कोणाच्याने बेदन करू जायना अनेक व्यूहच वज्र म्हणून म्हणलेले व्यूह ते इंद्रानाची आविष्कृत केलेले म्हणजे आविष्कृत म्हणजे इंद्रानं शोधून काढलेले ते व्यूह कसले म्हणून त्या व्यूह पळितन चंडमारुत अशी दिसता कळवे. चंडमारुत भितर वचा कोणाके जत्वे ना नव्हे तशी या वज्र व्यूहा भितरी कोणैरी गुजायना तशी रितीर आम्ही व्यूह रचना करूया. एद्राक भीमाक राबोया कळवे. वज्र व्यूहाच्या एद्राक भीमान राबल्यारी ताका पळिल्यार दुर्योधन इल्यार धांवतो तो भीम एद्रा राबला म्हणले कुडले जलबे मागीर आम्ही कसले बिव का म्हणून ना एद्रा भीमसेनान राबल्यार ताका म्हणून म्हळ्यार तागेले गदेई वज्रायुधाक समान जावन सुचे तो गड भितर हेकडे तेकडे वत्तर आसता समुद्र नाश करून सोडत तो म्हणून समुद्र चंड मारुत शेशील समुद्र नाश करून सोडत म्हणून भीमसेनाक साध्य जालेले कसले ना आता ते मात्र नाही. भीमसेनान तशी वज्रव्यूहाचे एद्रा राबून गद दोरणे एकडे तेकडे चमकला रे पुरो दृष्टकेतू चेकितानो के राजकुमारो हन्नी पळितरसत अन्नी तागेल ओटू एकड तेकड वतना धृतराष्ट्राल चिरडू भीमसेनाल पराक्रम पळोवनूची नुत्त राबता म्हणटानी म्हणटना भीमसेनाले म्हणके भीमसेना अर्जुन सांगता काय तुगेल महाबल दाखव का म्हण कडे रे युधिष्ठिर भीमसेनाक होगळसून ताका एक नमने युद्धांत हुरुपेवचे तशी करता मान्य सर्व सैनिकांक तशीचे अभिनंदन करता. कडे रे अर्जुन वज्रव्यूह क्रमारी सेनी राबयला तव युद्ध करू चमकला हांग पळिताची कुरुसेनेत आमगेल तिकडे तरस एक पंता पांडवाल महासैन्य कसले अचंचल जावन राबला. मागीर ಸ್ವಲ್ಪ गुल्या बरे दिसले. भीम एद्राक दृष्टद्युम्नस तागेलो नकुल सहदेव दृष्टकेतू पुरे जनसची विराटरायू तशीची भीमाली मागशी बदी नेऊन राबलो. भीमसेनाल रथ रक्षण करच्या नकुल सहदेवासाची अभिमन्यू आणि द्रौपदील पांच चरडुव भीमसेनाल रथा मागशी राबल्यांची अशी चंद्री तीर्थांनी व्यूह रचना करून युद्धाक चमकलीची युद्धा म्हण तयार जाल्लींची त्या वेळार हांगा अर्जुन तागेल रथ घेवन आयला न्हय कपिध्वज तागेल रथाक त्या सगळेची सैना समूहांत ते कपिध्वज एक खंय असल्यार दिसता की म्हळ्यार त्या सुरवेकच आमी आयकल्यात ना कपिध्वज 1.5 योजन दीग जाल्यार खंय चमकत ते सिरकूत ना खंयच्याक सिरकूत ना कोणाक आड येवचे ना तसले एक विशेष कॅटेगरीचे ध्वज ते म्हण आमी आयकल्यात न्हय तशी जावो हे पुरे जन वत्तोर सची युधिष्ठिरू मागीर भीमू सकड महासेनांतू भीम तांतू जगी सूर्युशी दिसता की तागेल तेजस्सू तितले शिलके लागगी येतना त्या सैन्य ते धृतराष्ट्राल चेडवांक भीमसेना पळोवचे जायना काय तितले ते वज्रव्यूह ही तसलेची कितली चंद रचन केला म्हळ्यार कोणेय ते जय करू असाध्य त्या रितीर चंदायरी रचन केला जलवे सूर्योदय जाल्ले जाल्यार पळय धर्मयुद्ध म्हळेलें पुरे जन संध्योपासन करतलीच की तेदना पावस येईल की कशी फुल्ला पावस म्हणटा पळय तुंतुरू म्हणटाची तशी मोडन आकाशारी जाल्यार मोड आसतना कशी मोडाचे गर्जन जाता तशी जतके मोड दिसना काय वयर पळयल्यार मागीर सुंटर गाळे येईल की मागीर जोर सुंटर गाळे येवन सगळेची भुंय धुळान बुडली की जाल्वे तितले उजवाड सूर्योदय मांद्र सगळे कळक जाल्लो एक उल्की पडले
सूर्याक लागले त्या पडलेले उल्के सूर्य उल्के तडून घेवचे तितली शक्ती सूर्य आशिल्ली देखून त्या उल्के चुरचूर जावन पडल्या जल्बे आता पळतई कळोक जल्ला म्हणलेल कतीर हंग सांगताची युद्धाक सिद्धती जल्ली कुडले सूर्य कांती इंजल म्हळे या पळे सुंटर गाळे अनेक दुसरं केवन मोड शिजल नमे भूई भूकंप जल्ली काही कितले कडे तू सिडील मारत म्हणना या पुरे कसन सांगता म्हणल्या रे अपशकून जत्तर असं म्हण कोणाक भीमसेनाल सैन्य पळीतर असेल त्यांना जाल्लेलं अपशकून दिकून कौरवांक पुरे अपशकून जत्ता म्हण सांग तेदना धृतराष्ट्र निमगिता कशी सूर्योदया सूर्योदय जल्ले कुडले सैन्य एक पंत पळीला न्हय कशी शिलते सैन्य भगवद्गीतेचे सुर्वेश्यो श्लोक यो धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः युद्धाक बारी संतोषार येऊन रब्बील जनसत नमे मामका हा पांडवाश्चैव किंवा कुर्वत संजय कसं केली त्यांनी म्हणून वा सांगत काही आपळीला दृष्ट्वा तो पांडवानिकम व्यूढम दुर्योधन तदा पांडवांगेले सैन्य पळीलावे युधिष्ठिरान केले हाणे दुर्योधनान केलेले व्यूह पळीले त्या वेळाक दुर्योधन तो मुखार वता तागेले आचार्य लगी कोण तागेले आचार्य द्रोणाचार्य हंगा दुर्योधनाल व्हड सैन्य रब्बील पळोवन युधिष्ठिरा बारी दुःख जल्ले ताका दुःख म्हळ्यार तशें न्हय भयन जाल्लें म्हूण येता विषाद जाल्लें म्हूण येता इत्याका म्हळ्यार तो लेखतकी भीष्मान रचन केला हें अभेद्य जावन आशिल्लें व्यूह आमी हें व्यूह छेदन करून भितर वचत जातले म्हण निमगितके अर्जुना लागी अर्जुना धृतराष्ट्राले इतले व्हडलें सैन्य मोठे युद्ध करून आमकां जत्तवे मात्र न्हय पळय यद्राराबला कोण पळय भीष्म नवे म्हणटना ते भीष्मान निर्माण केल्ले व्यूह कई हल्लोच्या जैशना हें महाव्यूह एदुरसूचे कशें आमी आमच्यान जायतवे कडे रे युधिष्ठिराक वो सांगता काही कस्सल अण्णा तो कौरवांक गेल्ले व्हड सैन्य पळोवन सुरेख भिल्ल्यार कशी कितले बुद्धंत जेवो कितलेची श्रेष्ठ शूर जेवो तांणी कितले संख्येर आसोची तांकां अल्पसंख्येचे सैन्य तांकां जय पावताची म्हूण म्हणलेलो विशय तुका गोतनामे भीष्माक द्रोणापुरे गोत्तशील विशय यो इतका म्हळ्यार देवासुर युद्ध जातना चतुर्मुख ब्रह्म इंद्रादी देवतेला तेंचे म्हणलेले त्या वेळार देवासुर संग्राम जातना राक्षस असुर महासंख्येर आशिल्ली देवते अल्पसंख्यात जावन आशिल्ली इंद्राक हेंचे हुस्को जललके आमी कशी एदुरसूचे कशी गेलोवचे तेन्ना ब्रह्म म्हणालके न तथा बलवीर्याभ्यां जयंती विजिगीषवः यथा सत्यान प्रशंसाभ्यां धर्मेणैव उद्यमेन च म्हळ्यार विजय जावचे खातीर विजय पावका जाल्यार केवल बल पराक्रम असं म्हणले कुडले जायना सत्यनिष्ठ सुका दय सुका धर्मनिष्ठ सुका प्रयत्न सुका तशें जाल्यार मात्र आमी जय पावयेत अनेक कसा म्हळ्यार अधर्म लोभ मोह अहंकारो ह्या पुरे आश्चनज ह्या कोण त्याग करून उत्साहार युद्ध करता की त्यांनी गेलवताची धर्म खंयचे बदीन आसा त्या बदीन युद्धाक जय यतो धर्म ततो जय हें हांव सांगिल्लें न्हय ब्रह्मान सुरेंद्राक म्हळ्यार महेंद्राक सांगिल्लें कळ्ळें तशी आमी तेंच उडकस दवरका ध्रुवो अस्माकं रणे जय आमगेले धर्मच नवे आमी धर्मावलंबी नवे धर्मा मार्गार वतर आसत नवे म्हणटना आमकां युद्धांत जय मेळटा म्हळ्यार खंडीत अनेक तुका गुत नवे नारदान सांगिल्लें यतः कृष्ण ततो जय म्हणून विसरले अण्णा तुका कृष्णशील पक्षा जय आस म्हूण ताणें नारदान सांगला त्या पट्टी जतवे ना नवे इत्या गुतसवे कृष्ण म्हळ्यार जय जय म्हळ्यार कृष्ण कृष्ण खंय आसा थंय विजय तागेले म्हापशी वता ताजे ओटू विनय आसता कळ्ळें हें गोविंदाले गुण विजय आनी विनय तशी तो आमगेले पक्षांत राबला देखून आमकां खंडीत जय मेळटा तूं भिवू नका इत्याक म्हळ्यार यो कृष्ण कोण म्हणून तुका गुत्तच नवे तुका पुरे सांगला नवे नारदान सांगला पुरे जनांनी सांगला कृष्ण कोण म्हणून कृष्ण चक्रायुध धारण करलो विकुंठ नावे महाविष्णू तोची आत्ता कृष्ण जावन आयला कळ्ळें एक पंथा सुरांगेले युद्ध जातना
विष्णू अंतर्धान जावन रब्बून ताणें म्हणलेलें काय तुमकां कोणाक विजय जावका म्हण आसा म्हण. तेन्ना इंद्रप्रमुख देवते म्हणलेली कथम कृष्ण जये त्वया विना तूं ना नशी आमी कशी जय पावचे म्हण. तशी देवतेंक तो सहाय करता म्हणालो. असुरू म्हाका आमकां तुगेल सहाय जावका म्हूण ना म्हणलेली. तशें असुर सलवलीची देवते गेलवलीची. तशी म्हाका कसलेची भंयाक कारण दिसना. तूं भंय पावका दुख पावका सलवत्वे म्हणले म्हाका कसलें कारण ना. इत्या म्हळ्यार आमगेल पक्षान तूं कृष्ण आसा तितली तुवें उडगास केल्ल्या पुरो म्हण जेल न्हय. हांगा सर्व श्रेष्ठ श्रेष्ठ जन पुराय युद्धाक तयार जावन राबल्यांची कडेरी अर्जुन दुर्गादेवीक स्तोत्र करता. म्हळ्यार कृष्णान ताका सांगचें शुचिर्भूत्वा महाबाहो संग्रामा अभिमुखे स्थित पराजय शत्रूणाम दुर्गास्तोत्र मुदीरय. म्हळ्यार युद्ध प्रारंभ जावच्या आसतना संग्रामाभिमुख म्हळ्यार युद्ध प्रारंभ जावच्या आस म्हणटना शत्रूंक पराजय कोरका जाल्यार तूं शुचिर्भूत जावन पवित्र जावन सोचे दुर्गा स्तोत्र सांग. कडेरी पार्थू रथार दुखून देवन दुर्गेले स्तोत्र करता. कळ्ळें. व्हडच तें स्तोत्र भारी छंद येस तशी ती गेले स्तोत्र करता. स्तोत्र करतना दुर्गा देवी अंतरिक्षांत तो प्रत्यक्ष जतके कृष्णाला द्राक आनी सांगतके हे पांडुनंदना ಸ್ವಲ್ಪ समय जल्वे शत्रुपुराय पराजित जाताची तुगेल पक्ष गेलवून दिता. साक्षात नर तू गोतस न्हय यो कृष्ण नारायण नरनारायण तुम्ही कृष्ण अर्जुन जावन येयल्यांची. तशें जावन नारायण तुगेले सहायक जावन राबला. युद्धांत तूं केन्नाय अपराजितची. इत्याक म्हळ्यार तुगेलो ओटो कृष्ण आसा म्हूण सांगून ती सांगता. इंद्रू तुगेलो ओटो युद्ध आयला रे तोवय गेलवना म्हळ्यार खंडीत म्हूण सांगून ती अंतर्धान जाली. कळ्ळें. अर्जुना भारी संतोश जाला विजयी जाल्लो. मागीर अर्जुन तागेल रथ उपास चोवन बसलो काय. मागीर थंय भिष्मान सुरवेक युद्धाक तयार केलें न्हय म्हणटना हांगा कृष्ण अर्जुनान तांगेल्यागे आसूचे दिव्य शंकुतांनी वाजिल्ले काय. मागीर कृष्णान सांगलें की कोण हें दुर्गा स्तोत्र वाजिता प्रातकालार उठान अर्जुनान सांगिल्लें दुर्गा स्तोत्र वाजिता तांकां यक्ष राक्षस पिशाच कोणाल निमती कसलेय भंय ना. दुर्गा स्तोत्र कोण पठन करता तांकां शत्रू ना, सर्पा भंय ना, नागा भंय ना, रायांगेल भंय ना. तशी दुर्गम तरतीच्या अवश्य तथा चौरेही विमुच्यते. दुर्गा स्तोत्र कोण भक्तीन पठण करता कसं संकष्टही ताका नाश जाता. दुर्गादेवीला अनुग्रहान विशुद्ध लक्ष्मी म्हळ्यार सर्व ज्ञान समित सर्व ऐश्वर्य ज्ञान आरोग्य आयुष्य पुरे पावतो तो म्हणून सांगून आरोग्य बलसंपन्नो जीवेद वर्षशतं तथा एतदृष्टं प्रसादात् मया व्यासस्य धीमत. दुर्गादेवील स्तोत्र अनुदिन कोण पठण करता ताका आरोग्य बल संपन्न जाता. 100 वर्षपर्यंत तागेल जीवन असतं. इत्याक म्हळ्यार व्यासाल अनुग्रहान वा सांगता संजय व्यासाल अनुग्रहा निमती म्हाकाय पळय अर्जुनान दुर्गादेवील स्तोत्र म्हणलेले पळोवच्या मेळ्ळे आयकुच्या मेळ्ळे मात्र न्हय. अर्जुनाक देवीन प्रत्यक्ष जातना आवय पळिल्ले. कळ्ळें. तुगेले चेडूवांक न्ही तुका मांत्रा न्ही की कृष्ण अर्जुन नरनारायण म्हणून कळ्ळी. तुगेले चेडूवांक कालपाशान बंदीत जाल्यांची. तशी कितली जाणांन सांगलें नाका कृष्णान आशिल्ले कडेन केन्नाय जय म्हणून व्यासान सांगलें, नारदान सांगलें, कण्व ऋषीन सांगलें, परशुरामान सांगलें. युद्ध जावचें नाका म्हूण तांणी नाना रितीर समाधान करूं पळिल्लें जाल्यार तांगेलें कसं उत्तर तुगेलें पूत आयकनी पळय. तशें एक विशय खंडीत धृतराष्ट्रा कसलें म्हळ्यार यत्र धर्मो धृतिः कांतिः यत्र ह्री श्री स्ततामती यतो धर्मः ततः कृष्णो यतः कृष्ण ततो जयः. पळय खंय धर्मस खंय तेजसस खंय कांती खंय लज्जे खंय संपत्तो चांग बुद्धी खंय आस पळय थंय कृष्णाल सान्निध्यस म्हणल्याक कृष्णान आशिल्ले कडेन यामय पुरे गुण आसता म्हणल्याक. तशें जावन खंयच्या पक्षांतू कृष्णच की त्या पक्षा जय मेळटा. आनी सांगिल्लच पळय धर्म धैर्य कांती लज्जा श्री मती म्हळ्यार ज्ञान हे पुरे खंय आसूचे गुतुस्वे पांडवाल पक्ष आसूचे म्हणटना पांडवांक जय जत म्हळ्यार खंडीत म्हण. धृतराष्ट्र संजय निमगिता खंयचे पक्षाचे सैन्य
बारी उत्साहार आशिल्ले. कोण सुरवेक युद्धाक येवच्या कार्योन्मुख जाल्ले. सुरवेक शस्त्र प्रयोग केलेलो कोणे? मिगेल मामक आहा या पांडव आहा. कोणे? मिगेलानकी पांडवानकी. कोणाल निमती युद्ध प्रारंभ जाल्लें आनी कोणाल सैन्यांतू छांग वातावरण आशिल्लें. कोणाल सैन्यांतू एक म्हणटा पळय मंद वातावरण म्हण. एक लेकार आमी सांगता पॉझिटिव्ह खंय आशिल्लें, नॅगेटिविटी खंय आशिल्ली, पॉझिटिविटी खंय आशिल्ली खंयच्या सैन्यांतू म्हणून. आनी युद्ध करतना देवतेंका संतोश जाल्यार पुष्पवृश्टी जातकी खंयच्या सैन्य वयर पुष्पवृश्टी जाल्ली तांकां त्या सैन्य गेलवत म्हूण म्हणलेल्याक म्हणटाना पुष्पवृश्टी खंयच्या सैन्या वयर जाल्ले ते पळय सांग म्हूण. आतां आमी हांग दुखून भगवद्गीता पर्व शूर जाता. भगवद्गीतेचे म्हळ्यार भगवद्गीते इतले एक विस्तार जावन आमी आयकुचें जायना नतलरी हें भगवद्गीता पर्व एक करूं का ऐकू का इत्या म्हळ्यार भगवद्गीता कोण आयकनीची तांणी हें आयकतना भगवद्गीतेची हें जाल्यार भगवद्गीतेंत आशिल्ले श्लोक पुरय हांगा महाभारतांतू सन्न करूं. महाभारतांतू भगवद्गीता येता जाल्यार हांगा आमी जाल्यार तितले उणी करून आयकताचे. भगवद्गीतेंत आशिल्ले बरी विस्तृत जावन एका अध्यायान कितले श्लोक आसा तितले श्लोकाचे हांव हांगा अनुवाद करून सांगना. मस्त काळ वता. आजीक आत्ताक कितले एपिसोड जाल्ले पळय आनी कितले आसा महाभारत आयकुच्या. तशें म्हणटना भगवद्गीता आयकलेल्या जनांक हें कुडले मना वता. पांय दुखून आमी भगवद्गीता पर्व शूर करच्यार आसाची. आज सांगील सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रगतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्री हरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.